स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांचा 29 रोजी पदग्रहण सोहळा। सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेह संमेलन सहजीवन स्वरगंध 2025-26 संपन्न। दापोलीतील उबाठा आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। आणि चिपळूणचे सुपुत्र ॲडव्होकेट मिलिंद साठे यांना अपरांत रत्न पुरस्कार प्रदान। ICSच्या अब्दुल करीम मुकादमची राज्यस्तरीय पदाधिकारी म्हणून नियुक्ती। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांचा पदग्रहण सोहळा सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता खेड नगर परिषदेच्या सभागृहात शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम आणि सौ श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। तरी सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांनी केलंय। शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृह येथे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड शैक्षणिक वर्ष 2025-26 सहशालेय कार्यक्रमांतर्गत विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन माननीय मंगेशभाई बुटाला, विलासभाई बुटाला, प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला, उपाध्यक्ष नंदकुमार गुजराती, विश्वस्त हेमंत शेठ, चेअरमन संजय मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी खेड नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी या कार्यक्रमास भेट दिली। सदर वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा संचालक मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रम प्रसंगी शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, निवडणूक प्रमुख माजी नगरसेवक मिनार चिखले, उपशहर प्रमुख तुषार सापटे, नगरसेवक सतीश चिकणे, सुनील दरेकर, प्रेमळ चिखले, तौसिफ खोत, भूषण चिखले, निकेतन पाटणे, स्वप्नील सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, यश खेडेकर, नगरसेविका संजना कुडाळकर, अंजुम कुर्णे, रसिका खेडेकर, वर्षा सापटे, नीता आमरे, आरती पवार, रेश्मा खतीब, केतन आमरे, महेंद्र पवार तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने दापोली येथील कांदेवाडी, केळशी येथील 50हून अधिक उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी केळशीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी पत्र दिलं, ज्यात केळशीतील पाणी टंचाई आणि विकासासंदर्भात मागणी करण्यात आली। यावर लवकरात लवकर केळशीवासियांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन योगेशदादा कदम यांनी दिलं। चिपळूणचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनाचे नवनियुक्त महाधिवक्ता ॲडव्होकेट मिलिंद साठे यांना लोकमान्य टिळक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राचा अपरांत रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश चिपळूण डॉक्टर अनिता नेवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट साठे यांनी गाजवलेल्या कॉलेज जीवनातील चिपळूणच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय व दैनंदिन वापरासाठी मुबलक पाणी मिळावं, त्याचप्रमाणे वाढीत असलेल्या विहिरीची पाणी पातळी वाढावी यासाठी वरवली गावठाणवाडीतील सर्व ग्रामस्थांनी रांजण डोहावळ वनराई बंधारा बांधला। यासाठी वरवली गावठाणवाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि तरुण वर्गाने गेले अनेक दिवस श्रमदान करून बंधारा उभारण्यासाठी योगदान दिलंय। शासनाने ज्या ठिकाणी पावसाळ्याच्या पाण्याचे साठे उपलब्ध आहेत अशा नदी नाले या ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यासाठी आवाहन केलंय। वरवली गावठाणवाडीतील ग्रामस्थांनी स्वतः वनराई बंधारा बांधण्याचं ठरवून तो पूर्ण करून पाणी टंचाईवर मात केली आहे। त्यामुळे वरवली गावठाणवाडीतील ग्रामस्थांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे।
रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडतर्फे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट या परीक्षेचं आयोजन महाड, रत्नागिरी, खेड आणि चिपळूण या ठिकाणी करण्यात आलं होतं। या परीक्षेमध्ये विविध शाळांमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ही परीक्षा शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। जे विद्यार्थी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी ही परीक्षा देऊ शकले नाहीत अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड 820 89 71 189 आणि 85 520 28 802 या ठिकाणी संपर्क साधावा। खेड शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांचा अंजुमने तालीम शिक्षण संस्था मुकादम हायस्कूलच्या वतीने तसेच मुकादम परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष शमशुद्दीन मुकादम, अहमदभाई मुकादम, गौस खतीब, नासर मुकादम, मुख्तार मुकादम, हमीद मुकादम, जाकीर मुसा, जावेद कौचाली, माजिद खतीब, रऊफ देसाई, रियाज देसाई, राजेश बुटाला, संजय मोदी, किफायत पांगारकर, जमील मुकादम, मोहम्मद सैफ मुकादम, सरफराज पांगारकर आदी उपस्थित होते। पंचक्रोशीतील न्यू इंग्लिश स्कूल आंबोली संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आंबोली या विद्यालयात शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबोली व आत्माराम सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी शारदा आत्माराम यादव यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय खो खो आणि खेड तालुकास्तरीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धा 2025-26 याचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आत्माराम सर फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आत्माराम सर यादव, त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्घाटक म्हणून शिवसेना उपनेते संजयराव कदम, तालुका प्रमुख सचिनजी धाडवे, उद्योजक कमलाकर कदम, गणेशराव यादव, सुनीलजी कदम, जिल्हा संघटक सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी, कॅप्टन डी आखाडे, वरवली केंद्राचे केंद्र प्रमुख नलावडे, पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटीच्या विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष हरिश्चंद्रजी यादव, सचिव संजयजी यादव, कोषाध्यक्ष संतोषजी यादव, कार्यकारी मंडळाचे चेअरमन विश्वासराव कदम, व्हाईस चेअरमन मुकुंदजी यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी श्री काळकाई देवी हॉल भरणे येथे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली व खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विजय बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाजातील मान्यवर उद्योजक सूरज जोगळे, माजी सभापती शांताराम चिनकटे, कुणबी समाजोन्नती संघ खेडचे अध्यक्ष कृष्ण आग्रे, बाळू संगरे, बुरटेसर, रवींद्र रेवाळे, केंद्र प्रमुख विलास धामणे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक रवींद्र हरावडे, दत्ताराम हंबीर उपस्थित होते। हा दिनदर्शिका सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, कोषाध्यक्ष संतोष गांगरकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, नरेश ठोबरे, निलेश खांदेकर, शरद कदम, रवींद्र हरावडे, प्रमोद महादे, सल्लागार विजय बाईत, विलास धामणे, तुकाराम काताळे, सहसचिव संदीप गाडेकर, राजेश भागणे, नवनीत घडशी, तालुका संपर्क प्रमुख संजय जाधव, भागोजी कडव, सचिन गावडे, मुख्य संघटक मनोहर मनवळ, संजय चांदिवडे, दीपक खाडे, प्रदीप घाणेकर, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत भुवड, सुभाष आंबेडकर, प्रवीण गीते, अंकुश भानसे, संदीप फागे, रवींद्र जोगळे, राजाराम फावरे, संतोष बुरटे, संतोष तांबट, अनंत शिंदे, चंद्रकांत रेवाळे, अनंत भागणे, महेश झाडे, प्रशांत आंबेडे, लक्ष्मण बाईत, महिला प्रतिनिधी ऋतुजा चांदिवडे, रसिका रेवाळे, मनीषा बैकर, सिद्धी जाधव, तृप्ती काताळे, ऋतुजा तांदळे, सेनोरिता बाईत, विद्या घडशी, दर्शना शिगवण, अंकिता भागणे, सुमेधा फागे, स्नेहल गावणकर यांनी मेहनत घेतली। शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने अण्णा कदम यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना पुणे संघटक प्रदीप खांबे यांच्या प्रयत्नाने खेड तालुक्यातील तळघर दंडवाडी येथील असंख्य उभाटा गटातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील अब्दुल करीम अली मुकादम
याची करिअर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट राज्यस्तरीय करिअर संसद पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये करिअर संसदेची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचा विचार करून 5 उत्कृष्ट राज्यस्तरीय करिअर संसद पदाधिकाऱ्यांची नुकतीच सखोल परीक्षणांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यात ICS महाविद्यालयातील TY.BComच्या अब्दुल करीम अली मुकादम याची निवड झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयात समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र माहिती सहाय्यक केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुकादम याची ही निवड त्याच्या मेहनतीचे व गुणवत्तेचे फलित असून यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवा सन्मान प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच करिअर कट्ट्याच्या रत्नागिरी प्राचार्या प्रवर्तक डॉक्टर अनिता आवटी, समन्वयक डॉक्टर चंद्रशेखर साळुंखे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचं अभिनंदन केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.